महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीने एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे। ज्या महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात जे आहे ते मुलींसाठी पहिली शाळा काढली होती, त्याच भिडेवाड्याची प्रकृती जी आहे ते अशी रथाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि या प्रकृतीवर जर आपण बघितलं तर मध्ये जे आहे ते ज्योतिबा फुले यांची प्रतिकृती पाहायला मिळते, तर बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि समोर जे आहे ते एक मोठं पुस्तक तयार करण्यात आलं, त्यावर आपल्याला पेनसुद्धा पाहायला मिळते आणि त्यावर जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश लिहिण्यात आला आहे। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खतले, इतके अनर्थ एका अविद्येने केलं, असा सगळा मजकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अगदी ज्या पद्धतीनं भिडेवाडा होता पुण्याचा, त्याच पद्धतीचा रथ या ठिकाणी तयार करण्यात आला, तीच प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली। पाठीमागे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्याला पाहायला मिळतात। समोर पाटी पाहायला मिळते आणि त्यावर जे आहे ते पांढऱ्या अक्षरानं अ, आ, इ असे जे आहे ते शब्द लिहिण्यात आलेत। आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं ही सगळी प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय सुंदर अशी प्रतिकृती ही तयार करण्यात आली आहे। संपूर्ण भिडेवाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अगदी संपूर्ण जसं ज्या पद्धतीने भिडेवाडा आहे त्याच पद्धतीचा ऐतिहासिक टच या प्रतिकृतीला सुद्धा देण्यात आला आहे। समता परिषदेचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी ही सगळी माहिती नागरिकांना देताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर समोर बघितलं तर भारतातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा असा संदेश या माध्यमातून देण्यात येतो। आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य पुन्हा जे आहे ते महाराष्ट्रापर्यंत जावं, लोकांना याची ओळख व्हावी, हा यामागचा उद्देश आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त जे आहे ते समता परिषदेच्या वतीनं हा रथ या ठिकाणी तयार करण्यात आला आहे। आपल्यासोबत समता परिषदेचे छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष गणेश काळे आहेत। काय सांगाल सर, अतिशय चांगला उपक्रम आपण राबवत आहे, यामागचा सगळा उद्देश काय? कसं आहे की महात्मा फुलेंची 200वी जयंती आहे आणि 200व्या निमित्त माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं याच्यामध्ये हे झालं की आपण वर्षभर हे कार्यक्रम घ्यायला पाहिजे। 200वी जन्मशताब्दी म्हणतात त्याला, त्यानिमित्त पूर्ण वर्षभर महाराष्ट्रभर हे कार्यक्रम चालू पाहिजे। व्याख्यानं असतील, प्रबोधन असेल आणि याची माहिती व्हायला पाहिजे की महात्मा फुलेंनी काय कार्य केलं, महात्मा फुलेंचं कार्य किती चांगलं होतं। मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडेवाडा, ह्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा चालू झाली आणि हे शाळेचं प्रदर्शन आता आपण चौकडं दाखवतो आहे। आणि महात्मा फुलेंचं कार्य हे प्रसारित व्हावा आणि सगळ्या लोकांना माहिती व्हावा, याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब व कार्याध्यक्ष समीरभाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा रथ तयार झाला। या रथाला तयार करण्यासाठी 2 महिन्याचा अवधी लागला। त्यानंतर पहिला कार्यक्रम हा येवल्यामध्ये घेण्यात आला 11 एप्रिलला। त्यानंतर तिथून राहुरीवरून नगरवरून जामखेडवरून वाळूज छत्रपती संभाजीनगर, वाळूजला 2 दिवस कार्यक्रम झाला। त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकामध्ये आता आपण गाडी आणून थांबवली आहे। रथ इथं थांबल्यानंतर 11 वाजेपर्यंत रथ इथं थांबेल, त्यानंतर हा रथ बीडला रवाना होईल। आपण बघतोय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त हा रथ तयार करण्यात आला आणि मी म्हटल्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं शैक्षणिक कार्य हे तळागाळापर्यंत पुन्हा पोहोचलं पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।